दुपारच्या जेवणात ना काय बनवायचं अजिबात सुचत नव्हतं. फ्रीज उघडलं त्यामध्ये कुठलीच भाजी नव्हती. म्हटलं आता काय करावं, पण माझ्याकडे ना भिजवलेले हिरवे मूग होते. मग मला गुजराती एक पदार्थ आठवला, त्याला खाटा मग किंवा खट्टे मूग म्हणतात किंवा आपल्या साध्या सोप्या भाषेत म्हणायचं झालं तर हिरव्या मुगाची कढी. बोटं चाटत ताट चाटून पुसून जेवण कराल इतकी मस्त लागते. तर इथे माझ्याकडे रात्रभर भिजवलेले हिरवे मूग आहे 1 वाटी. त्यांना कुकरमध्ये घातले. फक्त ग्लासभर पाणी घालायचं कारण मूग लगेच शिजतात. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अर्धा चमचा तेल घालायचं. छान मिक्स करून घ्यायचं. कुकरचं झाकण लावायचं आणि मोठ्या आचेवर फक्त 1 शिट्टी करायची आणि लगेच गॅस बंद करायचा, नाहीतर मूग गाळ होतील. मूग शिजताय तोपर्यंत आपण कढीची पुढची तयारी करू. इथे चॉपरमध्ये आवडीनुसार हिरवी मिरची घालायची आहे. कशी झणझणीत हवी आहे कढी त्यानुसार. 7-8 लसणीच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं. छान हे बारीक चिरून घेते. याऐवजी तुम्ही ठेचून घेतलं, मिक्सरला पाणी न घालता भरड केली तरीही चालेल. मस्त असं हे चिरून झालंय. हे चॉपर खूप मस्त आहे. तुम्हाला घ्यायचं असेल तर खाली प्रोडक्टमध्ये टॅग करते. चला, इथे आपले मूग शिजले. मी 1च शिट्टी केली आणि गॅस बंद केला. तुमच्या कुकरमध्ये पदार्थ खूप गाळ होत असेल तर 5 मिनिटांनी तुम्ही वाफ काढून टाकली तरीही चालेल. परफेक्ट असे हे मूग शिजलेले आहे. अति गाळ नाही आणि कच्चे नाही. खूप सुंदर लागतात कढीमध्ये. आता कढी करण्यासाठी 2 वाटी दही घेतलंय. त्यामध्ये पाव वाटी मी बेसन पीठ घातलंय आणि हे सगळं छान असं फेटून घ्यायचं आहे. म्हणजे दह्यामध्ये बेसन पीठ व्यवस्थित असं एकसंध होतं. दह्यातल्या गाठी गुठळ्या मोडल्या जातात आणि ते छान स्मूथ होतं. दही आणि बेसन स्मूथ झालं की मग पाणी घालायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं. चला, खाटा मग किंवा मुगाची कढी करण्यासाठीचं संपूर्ण तयारी झाली आहे. कढईमध्ये तेल घेतलं. तेल गरम झाल्यानंतर फोडणीसाठी मोहरी घातली. मोहरी तडतडली, जिरे घातले. त्यानंतर हिंग जरूर घाला. हिंगाचा स्वाद खूप छान लागतो. नंतर चिरलेली हिरवी मिरची, लसूण, आलं आणि कढीपत्ता. कढी आहे म्हटल्यावर कढीपत्ता जायलाच हवा. आता हे सगळं हलकं तांबूस होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या कारण संपूर्ण तिखटपणा इथे हिरव्या मिरचीचाच असणार आहे. छान हे खमंग परतलं. त्यानंतर हळद घालायची, कोथिंबीर घालायची आहे आणि व्यवस्थित एकजीव करून अर्धा मिनिट परतून घेऊया. छान अशी खमंग फोडणी झाली की कढी चवीला खूप छान लागते. शेवटी एक स्पेशल तडका असणार आहे, त्यामुळे ही कढी खूप वेगळीच आणि चवदार लागते. संपूर्ण फोडणी खमंग अशी तयार झाली. त्यानंतर फेटून घेतलेलं दही आणि बेसन पीठ पाण्याचं मिश्रण घालायचं. मीठ आत्ताच घालायचं नाही. आत्ता मीठ घातलं तर कढी फुटण्याची शक्यता असते. पण घरचं ताजं घट्ट दही असेल ना तर कढी खूप छान होते बरं का. गरजेनुसार कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची. ही मुगाची कढी ना खूप पातळ नसते आणि खूप घट्ट नाही. आपल्याला चपाती फुलक्यांसोबत खाता येईल ना अशी. सतत ढवळत मध्यम ते मोठ्या आचेवर 1 उकळी येईपर्यंत हलवत राहायचं. तर इथे पहा, मी सतत मिक्स करत 1 उकळी काढली. कढीला छान अशी उकळी आली आहे. आता यामध्ये हे शिजवून घेतलेले मूग घालायचे. व्यवस्थित एकजीव करायचं. कढी मी सुरुवातीला थोडी घट्ट ठेवली कारण मुगामध्येही पाणी होतं. मग ते सुद्धा आता घातलेलं आहे. छान असं एकजीव केलं. आता चवीनुसार मीठ घालायचं. हवं तर तुम्ही थोडीशी साखर घालू शकतात, पण मी यामध्ये साखर घातलेली नाही कारण दही खूप जास्त आंबट नव्हतं. आता मूग आणि मीठ घातल्यानंतर 5 ते 7 मिनटं कढी लो फ्लेमवर उकळून घ्यायची. मस्त लो फ्लेमवर 5 ते 7 मिनटं कढी उकळली. आता एक स्पेशल तडका द्यायचा आहे. तूप मी गरम करून घेतलेलं आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही तेल गरम करू शकतात. सुक्या मिरच्या घातल्या कढल्यामध्ये, त्यांना छान अशा खमंग परतून घ्यायच्या. इथे मी बेडगी मिरची घेतलेली आहे. यामध्ये 1 टीस्पून धनेपूड, 1 टीस्पून कश्मीरी मिरची पावडर घालायची. कश्मीरी मिरची पावडरमुळे रंग छान येतो आणि धनेपूडमुळे एक मस्त चव येते. हा असा झणझणीत सुरसुरीत तडका कढीवर घालायचा. हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि गॅस बंद करायचा. इथे आपले खट्टे मूग किंवा मुगाची कढी तयार आहे सर्व करण्यासाठी. ही गरमागरम कढी तुम्ही गरमागरम फुलके, वाफाळता असा छान भात,
त्यासोबत खूप मस्त लागते. घरात भाजीला काही नसेल किंवा असेल तरी एकदा मी म्हणते म्हणून करून पहा. प्रोटीन रिच, कॅल्शियम रिच खूप मस्त असा हा पदार्थ आहे. चवीला अप्रतिम लागतो. इथे मी गरमागरम जीरा राईससोबत हे खाटा मग सर्व केले होते. माझ्या घरात सगळ्यांना खूप आवडले आणि आम्ही आवर्जून करतो. सगळ्यांनी सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळ ही कढीच खाल्ली. इतकी मस्त लागली. स्पेशली विहानने ही फर्स्ट टाईम खाल्ली होती, पण त्यालासुद्धा खूप आवडली. आपण ट्राय करून पाहूया. पहिल्या घासामध्ये जो अप्रतिम असा फ्लेवर येतो वरच्या तडक्याचा, त्यानंतर ते मूग आणि कढी खूप मस्त कॉम्बिनेशन आहे. तर मंडळी, तुम्ही करतात का ही हिरव्या मुगाची कढी? कधी केली नसेल तर ट्राय करा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून जरूर कळवा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल, अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. फेसबुकवर व्हिडिओ पाहत असाल तर पटकन फॉलो करा. परत भेटते अशाच छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.